आज काही देवदर्शन करायला जायचं नव्हतं, कारण की आजची झोप ही मंदिरातच झालेली होती. त्यामुळे उठलो, कपड्यांच्या गाड्या घातल्या आणि निघालो. आज बहिणीला सोडायला जायचं होतं कॉलेजला, कारण की तिचा पेपर होता. शिरसगाव फाट्याहून तिला सोडून अर्जंट रिटर्न आलो, कारण की ऑलरेडी मला उशीर झाला होता. आल्या आल्या टेबल खुर्च्या बाहेर घेतल्या आणि साफसफाई करायला घेतली, कारण की साफसफाई केल्यावर स्वच्छता ही जास्त दिसते. महेश्वरी पतसंस्थेचे नाईटचे मॅनेजर हे आलेले होते चहासाठी. त्यांना विचारलं ब्लॅक टी घेणार का दुधाचा घेणार. ते म्हणले ब्लॅक टी प्यायचं असतं तर घरीच पिलं असतं, दुधाचं दे पण 2 रुपये जास्त घे. निखिलने काही आज गंध नव्हता लावला. एक आजोबांना हाका मारून निखिलला गंध लावायला लावला आणि त्यांना एक चहा दिला. चहा दिल्याच्या नंतर आमचे मित्र महेश मडके हे पण आले होते. त्यांना आल्या आल्या एक चहा दिला आणि त्यांना काम होतं त्यामुळे ते नगरला गेले. त्यांची गाडी हॉटेलवरती लावली होती. बंधू म्हणले आम्हाला पण अशीच घ्यायची, पण त्यांना म्हणलं आधी कष्ट करावं लागतं. हॉटेलमध्ये गर्दी झाल्यामुळं पूर्ण गोंधळ झालता. पूर्ण हॉटेल हे पूर्ण मॅनेज केलं आणि चहा नवीन रेडी केला, कारण की पुढच्या ऑर्डर पेंडिंगला होत्या. मी आणि बंधू निघालो चहा घेऊन. अल्ताफ सरांची तर चहा दिला, पण भाऊ काही गाडीच्या खालीच उतरणार. त्याला गाडी चालवा दिली तर गाडी निम्मी रस्त्याच्या खाली जातली. कृषी सेवेमध्ये आलतो, चहा दिला आणि निघालो. त्याला म्हणलं गाडी हळू चालवतो, माझ्याकच रागाने बघायला लागला. त्याच्यानंतर त्याच्या हातात परत गाडीच दिली नाही. 2 वर्ष एकाच कंपनीमध्ये काम केलं. कंपनी बंद पडल्यानंतर मी हॉटेल टाकलं आणि मित्रांनी कॅरी गाडी घेतली. इंदापूरची ऑर्डर असल्यामुळं मित्राला काही जास्त वेळ थांबता आला नाही. 5 मिनिटात चहा घेतला आणि तो निघाला. मला चल म्हणला होता, पण आपल्याकडे टाईम नव्हता. हे शेट पावसात आलते त्यामुळे म्हणले आधी चहा दे. ह्या भावाला पोरीने पूर्णपणे झपाटलेला आहे, कारण की आता 12 वाजल्यात. मी झोपतो, ह्यो काय झोपणार नाही.